नमो अरिहन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सौवसाहूणम् अजरमरविकलविकारी अविनाशी अनन्तगुणधाम नित्यनिरञ्जनं भवदुःखभञ्जन ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम ज्ञानस्वभावी सिद्धप्रणाम। जवलानंदानंद सिद्ध भगवान की जय। विराग सनातन शांत निरंश निरामय निर्भय निर्मल हंस सुधाम विबोध निदान विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह विवर्ण विगंध विमान विलोभ विमाय विकाय विशब्द विशोभ अनाकुल केवल सर्व विमोह प्रसीद विशुद्ध सुसिद्ध समूह। सर्व विशेषणांनी सहित असणारे असे ते विमोह स्वरूप सिद्ध माझ्यावर प्रसन्न हो अशी भावना केली। तर काल काय बघितलं होतं आपण? चिंतन करायला सांगितलं होतं। कोण कोण चिंतन केलं? चिंता केलात का चिंतन केलात? चिंतन सांगा चला 6 वाक्य। काका बघून सांगते सांगा। चिंता नहीं चिंतन करो। चला भैया नाम विशाल भैया घेऊन या, डायरी घेऊन या छोटी। आज नाही ऐकणार आपण। जावा लवकर। कुठे हा असंच ते होय। एक वर चाललंय तर एक खाली चाललंय। चला जयश्री काकी आपणच लिहूया, त्यांनी कोण लिहित नाहीत। मग तर काय सांगितलं? चिंता नहीं चिंतन करो। दुसरं काय होतं? पछतावा नहीं सुधार करो। तिसरं सोचो नहीं शुरुआत करो। चौथं आलस नहीं मेहनत करो। पुढं विनाश नहीं निर्माण करो आणि अपमान नहीं सम्मान करो असं सांगितलं होतं। मग त्याच्यावर चिंतन केलं का? काय मी काय करतोय? सगळं आपल्या स्वभावाकडून बघून करायचंय। चिंतन करतोय का चिंता करतोय? मोहानी जीव चिंता करतो आणि निर्मोह जो राहतो तो चिंतन करू शकतो। पुढं मोही आहे तो पश्चाताप करत बसतो आणि निर्मोही आहे तो सुधार करतो। म्हणजे आत्म्याचा स्वीकार झाला, तिथून सुधार सुरू झाला। त्यामुळे निर्मोहता हाच सुधार आहे। पुढं मोही आहे तो सोचो नाही विचार करत बसतो मोहानी, आणि निर्मोही आहे तो धर्माला धरून सुरुवात करतो। म्हणजे जे पण कार्य करणार आहे तिथं निर्मोहतेने पाय टाकतो तर सुरुवात होते। पुढं मोही आहे तो आळशी असतो। हो ना? काय मोही आहे तो स्वभावामध्ये आळशी, स्वभावाचं कार्य करण्यासाठी म्हणजे बाहेरचं कार्य करत असायला तत्पर दिसेल, पण जिथं स्वानुभूतीच नाही अशी तिथं आळसच म्हणला जाणार। तो प्रमादच आहे। बाहेर सगळ्या गोष्टींमध्ये रमणं हा सुद्धा प्रमाद आहे, हा सुद्धा आळस आहे। आणि जिथं ध्यानाचा पुरुषार्थ झाला तिथंच तोच खरा पुरुषार्थ, तीच मेहनत म्हणली गेली। म्हणून आलस नाही मेहनत करो। विशाल भाई झालं आमचं प्रवचन।
पुढे काय सांगितलं? विनाश नाही निर्माण करो, मोहाने नाश होतोय आणि ध्यानाने ज्ञानाने निर्माण होतोय. कशाचं निर्माण होतो? ज्ञानाने कशाची निर्मिती होते? सुखाची निर्मिती होते. किंवा स्वभावरूप परिणामाची निर्मिती होते. म्हणून मोहाने विनाश होतो आणि निर्मोह साधनेने ध्यानाने अनुभूतीची निर्मिती होते. पुढे सांगितलं मोहाने जीव मान अपमानामध्ये अडकतो आणि निर्मोह असेल तर त्याला सहजतेने सन्मान मिळतो. लिहा काय सांगितलं? चिंता नाही चिंतन करो. ते पान तुम्हाला कधीच मिळणार नाही. आधी मध्येच मिळणार म्हणल्यावर. बरं राहू दे. चला म्हणा तुम्ही, मला चिंता करू नका, मी चिंतन करतो कुठेही लिहिलं तरी. पछतावा नाही सुधार करो. तर मला काय सांगायचं होतं की मोहाचं कसं रूप असतंय हो. म्हणजे अनादीपासून, म्हणजे आता मला सामायिकामध्ये असा विचार आला की नुसतंच ऐकतोय आपण मोहाचं वर्णन, काय मोह आहे वगैरे, आपल्यावर टॅली करतोय का? माझ्यात काय आहे मोह? काय काम करतोय? काय काम करतोय मोह आपल्यामध्ये? आता अनादीपासून काय काम करतोय? असं झाकायचं काम करतोय. म्हणजे मोह आहे तो, म्हणता ना तुम्ही काय, मोहाच्छादित, मोहाने आच्छादित झालाय असा आत्मा. किती लिहिला तुम्ही? पछतावा नहीं सुधार करो ना. सोचो नहीं शुरुआत करो, आलस नहीं मेहनत करो. तर मी काय सांगत होते की मोहाने आपण आपलं स्वरूप स्वतः झाकलंय, कोणी दुसऱ्यानी नाही. तर मी स्वतः त्या स्वरूपावर आवरण घातलंय. काय झालं? सोचो नहीं, काय सांगितलं? शुरुआत करो. शुरुआत करो. आप सोचते बैठ गए ना. आलस नहीं मेहनत करो. म्हणजे मोहाची वेगवेगळी रूप कशी, असं त्याच्यावर जर असं विचार आलं. म्हणले बरोबर. आणि कुठं राग पण मोह आहे, कुठं द्वेष पण मोह आहे. म्हणून कोणाला माझा मित्र म्हणणं पण मोह आहे आणि कोणाला शत्रू म्हणणं पण मोह आहे. मग कधी परिवारजनांबरोबर तो असं राहतो की आम्ही सगळेजण एकत्र राहतो, आमच्यामध्ये एकी आहे. छान का वाईट हो? कसं चांगलं आहे का? मोही म्हणायचं. म्हणजे सगळे आम्ही मिळून मिसळून एकत्र राहतो हे म्हणणं सुद्धा मोह आहे. आणि घरात राहून पण एकमेकांशी द्वेष करणं किंवा काय, एकाचं तोंड पूर्वेकडं दुसऱ्याचं पश्चिमेकडं, हा पण मोह आहे. किंवा शेजारच्याशी मोह आणि घरातल्याशी वैर, हा सुद्धा एक प्रकारचा मोह. आणि आम्ही सगळे वेगळे वेगळे राहतो पण काय, ओ नीलमचा लांब राहतो पण माझाच मुलगा आहे. म्हणजे त्याला माझ्याबद्दल लई प्रेम आहे, हा पण मोह आहे. आणि एखादा म्हणतो काय, फॉरेनला राहतोय तर फोन पण करत नाही, विचारत नाही, तिकडच रमलाय. म्हणजे काय झालं, मुंबईवाले असतात का टोचमध्ये, मग ते त्यांच्या लाईफ मध्ये बिझी झाले, आम्हाला विचारत पण नाहीत. असं म्हटलं तरी हा पण मोह आहे. किती फोन केले हो प्रिया भाभी पंढरपूरून गेल्यापासून. फोन करते, हा पण मोह आहे. नाही करत म्हणला तरी पण मोह झाला. म्हणून कुठल्या गोष्टीची आपल्याला सोचो नाही सुरुवात करो, दुसऱ्या कुठल्या गोष्टीची विचार करायचं नाहीये. विशाल भैया, सोचो नहीं शुरुआत करो, आगे आलस नहीं मेहनत करो, विनाश नहीं निर्माण करो. जे काय मी माझ्या सुखाचाच नाश करतोय तर नाश करू नका सांगतायत. काय करावं? सुखाचा निर्माण करा. म्हणजे अतिंद्रिय सुखाचा नाश करतोय मोहाच्या निमित्तात, कारण इंद्रियाच्या अधीन होतोय. इंद्रिय म्हणजे स्वतःचं सर्वस्व मानतोय आणि त्या इंद्रियांना सुख तर मला सुख, ह्या भावनेनी स्वभावाचा नाश करतोय. तर सांगतायत की विनाश नाही निर्माण करो. कशाचं निर्माण? आजपर्यंत या शरीराचा, कर्माचा, संसाराचंच निर्माण केलंय. आता काय करा? मोक्ष मार्गस्थ होऊन स्वसुखाचा निर्माण करा. पुढे शेवटचं सांगितलं, अपमान नाही सम्मान करो. म्हणजे मी
परामध्ये अडकतो म्हणजेच काय सांगितलं होतं काल? अपमान म्हणजे हिच्या आत्म्याचाच अपमान होतो ना. अपमान काय सांगितलं होतं? आपल्या पर्यायालाच आपलं मानणं अजून हा अपमान आहे आणि स्वभावाला आपलं मानणं हा अप सन्मान आणि आहे. मान. मान म्हणजे ज्ञान. ज्ञान. अप म्हणजे दूर जाणे. मग ज्ञानापासून दूर जाणे याला म्हणायचं अपमान. ह्या विषयाला काय म्हणले? मानापासून दूर जाणे. मान नव्हे, ज्ञान. ज्ञान. ज्ञानापासून, मान म्हणजे ज्ञान, मग अप म्हणजे दूर जाणे. मग अपमान, तुम्हाला वाटतो माझा अपमान केला म्हणजे कोणी मला मान दिला नाही, कुठं पाहुणे आले तर त्यांनी निंदा केली वगैरे, तिथं अपमान वाटतोय. पण ऍक्च्युली त्यांनी तुम्हाला तुमच्या पर्यायाकडून बाहेर काढायचा प्रयत्न केला उलट. तुम्हाला काय म्हणलं, ह्यांना काही काळजी नाही किंवा हे असे वागतात, हे काय असं वागायचं असतं का, काय जरी बोलले असतील, समजा कटू बोलले काय तुम्हाला, त्या शब्दाने तुम्ही काय करायला पाहिजे होतं? उलट भेदविज्ञान करायला पाहिजे होतं. खरोखर मी तर असा नाहीये, असा आहे. म्हणजे अपमान कुठं चाललाय? बाहेर. ज्ञानापासून दूर जाताय तर अपमान होणारच, आणि जो ज्ञानाकडे येणार तिथं त्याला नियमाने सन्मान मिळणार. सन्मानचं काय सांगितलं होतं अर्थ? स्वभावाकडे जाणं. कसं? सत 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 म्हणजे आपलं सम्मान. सत म्हणजे सत. सत नाही, सम्यक. समीचीन. समीचीन ज्ञान म्हणजे सन्मान. सम्यक्त्व म्हणता ना तुम्ही, सम किंवा काय म्हणायचं, समज्ञान, संज्ञान म्हणता ना, म्हणजे तर सवर टिंब आला. मग सम म्हणजे समीचीन म्हणा, सम्यक म्हणा. मग सम्यक ज्ञान त्याला म्हणलं सन्मान. मग ज्ञानाचा अनुभव करणं, ज्ञान रूपाने परिणमन करणं हाच खरा ज्ञानाचा सन्मान आहे. म्हणून आपण कुठल्या प्रकारच्या मोहामध्ये अडकतो आपण स्वतः विचार करा. एका घरामध्ये असं बघतो आम्ही की जॉईंट फॅमिली आहे, पण एका फॅमिलीचं दुसऱ्या फॅमिलीशी पटत नाही म्हटल्यावर ते एका घरात राहून सुद्धा अनोळखी आहेत, काय म्हणायचं, दूर आहेत, खूप दूर आहेत. आणि एक एक जण इतकं त्यांचं मोह आहे की परदेशी परगावी असताना सुद्धा इतकी अटॅचमेंट की काय खाल्ला, संध्याकाळी काय करणार आहे, उद्या काय करणार आहे, कुठं जाणार आहे, प्रत्येक पल पल की खबर. म्हणजे याला पण म्हणलं मोह. आणि मोहाचं फळ कसं असतो, भयंकर असतं. कधी काय रूपाने उदयाला येईल सांगता येत नाही. तर असं मध्ये एक घटना सांगितली की एक कुठलं तरी गाव होतं छोटं, आणि त्या गावाच्या बाहेरच्या साईडला हवेली होती एक. त्या हवेलीमध्ये फॅमिली राहत होती, आणि त्या घरात ती स्त्री जी होती तिला छोटं बाळ होतं. आणि सगळेजण घरातले काहीतरी कार्यक्रम का काम म्हणून घराच्या बाहेर एकत्र गेले होते, पण ही म्हणली की लहान बाळ आहे, मी नाही येत. मग ती घरात राहणार होती. काय विशाल भैया, शीश महल नव्हतं त्यांचं, फक्त ते महल होतं. आणि तिथं ते बरोबर तुमच्यासारखे पायऱ्या आहेत ना, असे मोठे मोठे पायऱ्या त्याच्या घरात. आणि ती वर होती रूम मध्ये, आणि हे सगळेजण काय काम म्हणून बाहेर गेले सकाळीच. आणि घरात कुणी नव्हतं, ते दोघच, ते बाळ आणि ती आई. आणि म्हणले ती त्या बाळाला घेऊन तिचं सगळं आवरलं असेल, वरनं खाली येत होती. आणि येत असताना नेमकं खूप मोठं घर म्हणल्यावर वरून खाली येईपर्यंत खूप पायऱ्या होत्या, त्यातनं पायरी सुटली आणि हातामध्ये बाळ होतं. आता त्या बाळाला जपायचं म्हणल्यावरती जे काय घरंगळत खाली आले असेल, आपटली असेल तर आपल्या पाठीवर आपटली, आणि तिच्या डोक्याला असा मार लागला की ऑन द स्पॉट गेली. आता घरामध्ये कुणी नव्हतं, फक्त बाळ होतं. बाळ चांगलं होतं, ती धरली ना त्याला सांभाळून की त्याला काय होऊ नये म्हणून. त्यामुळे ते बाळ आता फक्त रडतंय. इतकं जोर जोरात रडायला लागलं की सगळं महाल त्यांचं आवाज गुंजून गेलं, पण कोणच नाही घरामध्ये, आणि सगळे गेले होते. आणि ते जवळपास 3-4 तासांनंतर आले. तोपर्यंत ते बाळाचा आवाज आणि किंकारो काय म्हणायचं ते ओरडून आवाज त्याचा, असं म्हणजे रस्त्यावरून जाणाऱ्या एका मनुष्याला आवाज आला त्या बाळाच्या रडण्याचा. फक्त बाळाचाच आवाज येतो, दुसरा कोणाचा आवाजच येत नव्हता घरातून. मग तो आला दरवाजापाशी, त्यांनी अनेक हाका मारल्या, पण कोणी काही रिस्पॉन्स दिला नाही. आणि मग तो येऊन आतमध्ये बघतो तर ती त्या जिन्याखाली पडलेली अशी, आणि तिचं डोकं फुटलं होतं का काय असं, त्यामुळे ती बेशुद्ध मेलेलीच होती. आणि मग त्यांनी ते सगळं तिथून सगळ्यांना सांगितलं आणि कळालं. म्हणजे सांगा त्या बाळाला कशाचं फळ.
त्या मातेला कशाचं फळ, त्या घरातल्यांना कशाचं फळ. तिच्या पापाचं होतं. म्हणजे प्रत्येकाला मिळालेलं हे मोहाचंच फळ आहे, वेगळ्या वेगळ्या रूपाने. नवऱ्याला पण मिळालं मोहाचंच फळ, बायकोला मिळालं, त्या मुलाला मिळालं, त्या परिवारजनांना सगळ्यांनाच मिळालं ना. म्हणजे कशा प्रकाराने मोह उदय देतो. आपल्याला वाटतंय मीच केलेलं कर्म मला फळ देतंय, तर आपल्या संयोगात आलेल्या प्रत्येकाला त्याचं फळ मिळतं. कारण माझ्या संयोगात आलेले सगळे माझे मोही आहेत, त्यामुळे त्यांना सुद्धा त्याचं फळ मिळणारच. म्हणून सांगितलं कोणाशी मोह करणं. आजपर्यंत हेच केलंय म्हणून स्वतःपासून दूर राहिलोय, आता मला कसल्याही प्रकारचा मोह करायचा असं मी म्हणते का तुम्ही मला सांगताय? हा? आपण सगळेच म्हणायचं. हा, म्हणायचं नुसतं नाही, तसा अनुभव करा, तसं स्वतःला त्या मोहापासून दूर ठेवा. जेवढं शक्य आहे तेवढं निर्मोह राहा. जसं की ज्ञानापासून दूर जाणे काय? अपमान, अप म्हणजे दूर जाणे, मान म्हणजे ज्ञान. मग अपमान म्हणजे ज्ञानापासून दूर जाणे, आणि त्याला म्हणलं अपमान. म्हणजे तुम्हाला कोणी शरीराकडून, पर्यायाकडून, कुठल्या तरी पदाकडून बोललं तर वाईट वाटतंय, त्याला तुम्ही अपमान म्हणताय. कारण ह्याला तुम्ही मी मानलंय शरीराला, पण वास्तविक मी तर जीव आहे. आणि तुम्हाला नुसतं जर मनुष्य म्हणलं, तुम्हाला विशाल म्हणलं, तरी हा अपमान आहे वाटतो का? मी अपमान केला तुमचा आता. असं भांडायला पाहिजे का? अपमान करताय मला, जीव म्हणा, ज्ञान म्हणा. तुम्ही कोण आहात? जय श्री काकी. मी ज्ञान आहे असं आपल्याला वाटायला पाहिजे. उद्या ज्ञान म्हणून हाक मारणार, थांबा पुढच्या घरी जावं म्हणणार तुम्ही, इथं कोण राहत नाही. चला, तर काल काय झाली होती आपली गोष्ट? प्रभावती, जी की निर्मोहतेची साधना करत होती, तिची गोष्ट बघत होतो आपण. तिचे आई वडील कोण? आई वडील आत्मा आहेत. बरोबर, प्रेझेन्स ऑफ माइंड म्हणतात त्याला. कोण तो वडील, कोण आई कोण? कुठली नवीन नाही काढली का? बंधुमती. नवीन नाव त्यांच्या आईने तिचं नाव बंधुमती ठेवलं होतं. आणि नवऱ्याचं नाव काय होतं? श्रुतकीर्ती. त्यांची मुलगी होती प्रभावती, जी की आपल्या स्टोरीची रत्नशेखर चक्रवर्ती. ती पुढच्या भवामध्ये ती रत्नशेखर होणार, प्रभावती आहे ती. तर आता ते अजैन कुळ होतं, अजैन घर होतं बंधुमती आणि श्रुतकीर्तीचं. आणि त्यांच्या पोटी जन्मलेली ही प्रभावती पूर्वभवातल्या संस्कारवश तिला जिन धर्माचं अट्रॅक्शन होतं. त्यामुळं तिने शिकण्यासाठी म्हणून एका आरिकांचं स्थानच निवडलं, त्यांच्याजवळ मी शिकणार म्हणून. आणि मग तिचं अध्ययन सुरू झालं. सगळ्या तिच्या शंका, जिज्ञासा समाधान होत गेला, आणि तिला त्यातून इंटरेस्ट वाढत गेला, त्याचं महत्त्व वाढत गेलं, त्याच्याविषयी अजून थोडं आस्था, श्रद्धा दृढ होत गेली. त्याच्या निमित्तात तिनं जोपर्यंत शिक्षण पूर्ण होते तोपर्यंत अहिंसा आदी अणुव्रतांना ग्रहण केलं, सगळ्या विद्या अध्ययन मध्ये पारंगत झाली. तिथून मग घरी गेल्यावर वडिलांनी जेव्हा तिचं लग्नाचा विषय काढला, तर ती म्हणाली की, काय म्हणाली? काय म्हणाली? तेवढं एक वाक्य तर छान आहे, लक्षात ठेवा की. काय म्हणली? तुला कसला नवरा पाहिजे असं वडिलांनी विचारल्यावर ती काय म्हणाली सांगा? हा, ज्याचा माझ्यापासून कधीच वियोग होणार नाही असाच मला वर पाहिजे. आणि दुसरं अनंत, हा, जो मला अनंत सुख देईल असाच मला वर पाहिजे. लिहा, वर नाही तुम्ही बायको लिहा. म्हणजे जिचा मायापासून कधीही वियोग होणार नाही अशी ती अनुभूती मला पाहिजे. आणि जी मला अनंत आनंद देईल अशी ती शुद्धोपयोगाची पर्याय, त्याच्यातच मला आनंदाची प्राप्ती होणार आहे, पण त्याचा आश्रय असतो तो शुद्धात्मा. मग जो मला अनंत आनंद देईल असाच मला वर पाहिजे असं ती म्हणाली. मग त्यावेळेस पित्याने थोडासा विरोध केला, पण तिची दृढता पाहून बंधुमतीला तर आनंद झाला, आणि ती तिला मदत करते, किंवा तिला काय म्हणायचं, दुजोरा देते की तू जे करते ते योग्य आहे वगैरे असं. मग पित्याने मोहाने काय सांगितलं? सगळं कर पण घर सोडून
करायचं नाही. मग तिने ते स्वीकारलं. मग एक दिवस काय झालं होतं, दोघं जण माता पिता भ्रमणासाठी बाहेर गेले होते आणि तिथं एका शिळेवर बसलेले असताना एका सर्पानी त्या मातेला दंश केला आणि ती तिथल्या तिथं आता मरणासन्न झाली आहे. तिथपर्यंत बघितलं होतं आपण. कोण म्हणलं होतं आता ती पण ज्ञानी झाली आहे. कारण काय म्हणायचं, ही शिकून आल्यावर तेव्हापासून ते रोज ते जे शिकलेत ते सगळं ती आई वडिलांना सांगायची ना. रोज तशी चर्चा असायची, तसं एकमेकांशी देवाणघेवाण असायचं ज्ञानाचं. असं काय करतो आपण घरामध्ये सांगा, काय करता काका? मी जे वाचलं ते तुम्ही सांगायचं, तुम्ही जे वाचलं ते ऐकायचं. देवाणघेवाण असतेच. हा म्हणजे असं जर असेल तर ते राहतं वातावरण एक. नाहीतर चाललंय तुमचं, करताय ना तुम्ही करा, आम्हाला नाही टाइम. म्हणजे मग पुढच्या पिढीपर्यंत पोहोचत नाही होते. आणि म्हणायचं की एक वातावरण असं ठेवल्यामुळं संस्कार ते राहतात की आपले आई वडील, त्यांचे आई वडील हे सगळं करत होते स्वाध्याय, असं आपण पण करायला पाहिजे. तुम्ही प्रॅक्टिकली जेवढं करणार तेवढं पुढच्या पिढीमध्ये उतरणार. आणि आपण फक्त शब्दानेच बोलत राहिलो, करतो आपण, करूया, नाही होणार त्याचं फळ, परिणाम होत नाही. म्हणून सांगितलं की ते 24 तास वाचायचं का आता. म्हणजे आपण एक ठरवा ना, घरात सगळे जण आहे तर एका टाइमला आपण सगळे मिळून वाचू. त्याच्या निमित्तामध्ये तसं वातावरण राहतं घरामध्ये. असं मग पहिल्यांदाच आले होते ना पंढरपूरला नाही, अख्खीतच. मग आमचं ते एकत्र पाठीमागं ना, मग रात्री 10 वाजेपर्यंत स्वाध्याय चालायचा. होय. सगळे पुढचे वगैरे यायचे आणि मग पुन्हा घरी गेलं की पुन्हा तीच सगळे चर्चा. मग का बंद केलं? आम्हाला चालू ठेवायचं काय? राहिलं चांगलं वातावरण असं मला म्हणायचं. मग असं करायला पाहिजे असं मला म्हणायचंय. हो, का सोडलं मग ते? चांगले संस्कार सगळे सुटत चाललेत असे. चालू होते की चालू होते होते तोपर्यंत चालू होते सगळं. मग आपण चालू ठेवायचं आता. होय. किती म्हणून पुरणार आम्हा महाराज आपल्याला त्यागी व्रती. ते फक्त मार्गदर्शक असतात, ते काय तुम्हाला घेऊन जाणारे थोडी आहेत. आपण त्या पुढे चालू ठेवायला पाहिजे. होय. तर काय झालं, तिला सर्पदंश झाला त्यावेळेस ती स्वतःला स्थिर करतीये. आणि त्यावेळेस समोर पती आहे आणि पती मोही आहे, तर तो शोकाकुल झाला, रडतोय, ओरडतोय, मदतीसाठी वगैरे प्रयत्न करतोय. त्यावेळेस पत्नी त्याचं स्थितीकरण कशी करते हे सांगत होते. ती म्हणती की म्हणजे आता तिला कळून चुकलंय की ह्याच्यातून आपण वाचणार नाहीये, आपल्याला आपलं साधायचंय. त्यामुळं ती स्वतःला स्थिर करते, त्याबरोबर पतीला सुद्धा सांगतेय. सांगितलं तिने की आपल्याला आपल्या मुलीने काय सांगितलंय त्याची आज परीक्षेची वेळ आहे. ते सगळं जे काय ज्ञान आपल्याला मिळालं, जे काय तिने संस्कार केले, ते आज आपल्याला उतरवायचंय स्वतःवर. तर तुम्ही काय करा, कोणाशीही द्वेष करू नका, न त्या सापाचा द्वेष न माझा मोह. तर तुम्ही काय करा, समतारूपी राहा. आणि असे भयंकर उदय आपल्याला संसारामध्ये अनेक वेळा येतात. म्हणजे कुठल्याही इंद्रियांचे जर तुम्ही अधीन होणार तर अशी विषबाधा होणारच. म्हणून तुम्ही आता ह्याच्या पुढे सावध राहा आणि सगळ्या इंद्रियांच्या अतीत असा स्वभाव आहे त्याला ग्रहण करा. मग ती सांगितलं की पंचनमस्कार मंत्र बोलू लागली. नमोकार मंत्र म्हणलं आणि त्याचं स्मरण, त्या मुलीने जे काय सांगितलं होतं त्या सगळ्या वचनांचं स्मरण करत ती काय करतीये, जल्प करतीये, अनुभव करतीये. मी तर अमर आहे, मी कशी आहे, निरामय आहे, अस्पर्शी आहे, निरोगी आहे. शरीरात विष पसरत होते पण परिणामामध्ये आत्मवेदन पसरत होते. एखाद्याला संकट आल्यावर जास्त स्थिरता होते आणि एखाद्याला संक्लेश पण होतात. किंवा एखाद्याला नॉर्मल कंडिशन असेल तरी पण उपयोग लागतो आणि एखाद्याला जबरदस्ती ओढून आणून धर्मामध्ये जोडावं लागतं. म्हणून सांगतायत काय की तिला त्या परिस्थितीमध्ये स्वतःचं वेदन तीव्रतेने होऊ लागलं. काय म्हणले, तर काय सांगितलं, ती स्मरण करतीये ना सगळं आणि स्वतःला उपस्थापित करतीये. काय सांगितलं, नमो हरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो
साहुणम कहते हुए आनंद से तन को तज चले हम। जिंधरम जिंधरम हमने समझा मरम, इसकी रक्षा में प्राण भी तज देंगे हम। धर्म सुटू नये, माझा प्राण सुटला तरी सुद्धा मी धर्माशी एकरूप राहो किंवा धर्म माझ्यामध्ये दृढ राहो, ह्याची साधना करण्यासाठी ती आता सगळं ते स्मरण करून स्वतःला स्थिर करतीये. पण पती काय म्हणाला, तुला सोडून मी कसं राहणार, तू मला सोडून गेलीस तर या जगात माझं कोण आहे, मी कसं जगणार. मग पत्नी पुन्हा पतीला स्थिर करतीये की आपल्याला आपल्या मुलींनी सांगितलंय कोणी कोणाचा सोबती नसतो. काय म्हणलं 12 भावनेमध्ये, या जगात कोणी कोणाचा सोबती नसतो. काय म्हणलं 12 भावनेमध्ये म्हणा. राजा राणा छत्रपती. नाही नाही, हुकुमचंद भारेलचे. सत्यार्थ है बस बात यह, कुछ भी कहो व्यवहार में, संयोग है सर्वत्र पर साथी नहीं संसार में। संयोग की आराधना संसार का आधार है, ध्रुव धाम की आराधना आराधना का सार है. त्या 12 भावना पण म्हणत होते. हो ना, सगळं सोडून सारखंच म्हणत होती. असं तुम्ही सांगून सांगून आम्हाला प्रोत्साहित. ईर्ष्या करवत आहे. सगळं तुम्हाला मिळालंय आम्हाला नाही असं म्हणून. मोठी भावना पण चांगलं हा गाईच्या मी निर्मोह आहे. म्हणजे आता ते निर्जरा भावनाच करायलेत, मी संसार भावना करायला. करा, चांगली गोष्ट आहे. तर ती सांगतेय की या संसारामध्ये सगळे संगतीमध्ये आहेत, पण कोणी सोबती नाही, कोणी साथी नाही. त्यामुळे तुम्ही एकटे आलात, एकटे राहणार, एकटे जाणार आहात. संसार म्हणजे संयोग आणि वियोगमयच असतो. हे स्वामी अनादीपासून एवढे मस्त आहेत ना वर्ड्स तिचे, म्हणजे त्या समयात पण ती ते सांगतेय, म्हणजे तिला डोळ्यासमोर आणा की जरासं तिची कंडिशन काय आहे आणि ती काय बोलतीये. जरासं ज्ञानाची स्थिरता बघा की विशाल भैया काय म्हणाली ती, की अनादीपासून तुम्ही माझ्या शिवायच जगलाय. आता कसं म्हणताय तुम्ही, तुझ्याशिवाय मी कसं जगणार. अनादी काळापासून थोडी माझ्यामुळं जगलाय. तर तेव्हापासून तुम्ही स्वतंत्र एकटेच जगला आहात, पुढेही एकटेच जगणार आहात. पण स्वभावाविना जगू शकत नाही. माझ्या विना तुम्ही जगू शकता, पण स्वभावाविना जगू शकत नाही. त्याला धरा, त्याची कास धरा, त्याला अनुभूतीमध्ये घ्या. अशी प्रतिज्ञा करा की ह्याच्या पुढं मला बस त्या स्वभावाचं वेदन राहो, त्याच्याच संगतीमध्ये मी राहो. या संसारामध्ये कोणी कोणाला एकत्र ठेवू शकत नाही. त्यासाठी उदाहरण काय दिलं, 50 बेडकं एकत्र ठेवून दाखवा. कसं ठेवायचं, वजन करायचं त्यांचं. कसं करायचं, पारड्यामध्ये ठेवायचं. दिसले का सगळे, कुठं गेलेत. पारड्यात कुठल्या एका पारड्यात वजन आहे, दुसऱ्या पारड्यात किती बेडकं आली. म्हणजे असं म्हणले की संसारामध्ये तुम्ही सगळ्यांना बांधून ठेवू शकत नाही. एक आलं तर दुसरं जाणार आहे. म्हणून संसार असा आहे, कोणालाही एकत्र ठेवणं शक्य नाही. म्हणून ज्याचा जेवढा संयोग आहे तेवढ्या वेळेस तो तुमच्या जवळ राहणार आहे. कोणी अधिक काळ राहावा अशी अपेक्षा करून सुद्धा उपयोग नाही. त्याच्या निमित्तात आपली अशांती करून घेतोय आपण. म्हणून तुम्ही शांत परिणामाने आपली साधना करा, असं ती पत्नी वारंवार समजावून सांगते नवऱ्याला. आणि ती स्वतःला स्थिर करत तिने शांत परिणामाने आपला देह त्याग केला. आता काय झालं, माग प्रभावती आणि वडील दोघच राहिले. तर जेव्हा तिला समजलं प्रभावतीला, त्यावेळेस ती सुद्धा थोडंसं दुःख झालं तिला, पण माताच आहे ऑब्व्हियसली. आता घरामध्ये अजून आहे तोपर्यंत तर मोह आहेच मातेविषयी. मग सम्यक दृष्टी का मिथ्या दृष्टी हो, सम्यक दृष्टी. कसं काय,
सम्यक दृष्टी दुःखी बाकीचे होतो का कसं- विशाल भैया? विचारा बघू. प्रत्येक नाही होत ना. प्रत्येकाने मग संचलन कसं याचे हा त्याला म्हणायचं चारित्र मोह असतो पण दर्शन मोह नसतो. दर्शन मोह म्हणजे त्यांच्यामुळंच मला सुख, तेच माझ्या सुखाचं कारण, ते मला पाहिजेतच, ते माझं सर्वस्व, त्यांच्याशिवाय माझं जीवन नाही, ह्याला म्हणायचं दर्शन मोह. दर्शन मोह कशाला म्हणायचं? मिथ्यात्व म्हणजे दर्शन मोह. मग त्यांच्याशिवाय माझं जगणं नाहीये किंवा ते म्हणजे माझं सर्वस्व आहेत, माझं सुख त्यांच्यामुळं आहे, ही सगळी भावना म्हणजे मिथ्यात्व आहे. आणि असे मिथ्या परिणामांचा नाश झाला होता. मग चारित्र मोह असतो थोडासा, तो कधीतरी काम करतो, कधीतरी नाही, निरंतर काम करतोय, पण पुरुषार्थ जेवढा आपला असणार तेवढं ते निर्बळ होणार. मग त्यावेळेस तिथं त्या प्रभावतीला सुद्धा थोडासा मोह झाला आणि ती पण दुःखी झाली. काय म्हणताय चेलना काकी? काय नाही, मान ऐकवत आहे काय? ऐकवा, कोण असेल तिथं त्यांना जॉईन करायला सांगा, ऐकवा. तर आपले परिणाम कसे करायचे ह्याच्यासाठी सांगायला लागलेलं आहे. जेव्हा तिने स्वतःचं मरण एवढ्या चांगल्या परिणामाने साधलं, तर आपण काय करतोय? चांगलं असताना पण आपण तेवढे परिणाम चांगले करत नाहीये. मग आपली जेव्हा वेळ येणार त्यावेळेस आपण काय परिणाम करणार? किती स्थिर राहू शकणार? आता वाटतंय सगळं की मी करेन त्यावेळेस, पण असं जेव्हा म्हणतात ना, मा म्हणले परवा तसं शरीरात उदय यायला लागल्यावर कळतंय किती धर्म उतरलाय तुमच्या शरीरात. शरीरात नाही, आत्म्यात. सगळा शरीरातच राहिलेला असतो. तर आता ती जेवढी दुःखी होती ना त्याच्यापेक्षा जास्त दुःखी पिता होते. आता तिचं रोल होतं काय? पुन्हा मातेसारखं वडिलांना स्थिर करायचं, हे तिचं रोल होतं. आता मग त्यावेळेस ती बोलतीये त्यांना, ते खूप काळ गेला तरी सुद्धा ते तिच्या स्मरणातच, तिच्या विचारातच सारखं आपल्या स्वतःला आकुलित करून घेत होते. मग ती म्हणती, हे तात, मलाही मातेचे दुःख आहे, पण दुःखाने दुःख संपणार का? दुःखाने पापाचाच आश्रव बंद होणार आहे. तुम्ही इतकं निरंतर दुःख करत राहिलाय, या नगरातले सगळे मिळून आले आणि त्यांनी जरी दुःख केलं तरी सुद्धा माता परत येणार नाही. मग आपण सत्य स्वीकारायला नको का? आपल्याला सगळं तत्वज्ञान कळाले तर त्याचा जीवनात उपयोग करायला नको का? असं ती स्थिर करतीये. काय म्हणले? तुम्ही माझ्याकडे बघा. तर त्यावेळेस ती सांगते की वस्तू स्वरूपाला जाणा, जे काय सांगितलंय ते तत्वज्ञान यथार्थ आहे. काय? जिथं संयोग आहे, जिथं भोग आहे तिथं रोग असतो. काय म्हणले? जिथं संयोग आहे तिथं वियोग आहे, जिथं भोग आहे तिथं रोग आहे. तिसरं वाक्य तुम्ही तयार करा. जिथं स्वभाव आहे तिथं शांती आहे, तिथं सुख आहे. हे तात ज्ञानीचे वचन आठवा. जे काय आपल्याला ज्ञानींनी सांगितलेलं आहे त्या तत्वज्ञानाचं स्मरण करा, त्याच्या निमित्तामध्ये स्वतःला स्थिर करा. जर तुम्ही निरंतर दुःख करत राहिलात तर तुम्हाला पाहून मी स्वदुःखी होईन आणि दुःखाने दुःखाचा नाश होणार नाही. त्यामुळं आता आपल्याला स्वीकारायला पाहिजे, आपलं भविष्य जे समोर आपल्या आहे ते आपल्यासाठी धर्म घेऊन आलाय किंवा धर्मामध्ये उपस्थापित करण्यासाठी आलाय हा प्रसंग, असं म्हणून ती सारखं त्यांचं स्थितीकरण करायची. आणि मग एक दिवस काय झालं, असे अनेक काळ गेला मध्ये, आणि मग त्याच्यानंतर एक दिवस ते जरासं शांत झालेले दिसल्यावर ती त्यांना म्हणते की आपण मुनिराजांकडे जाऊ आणि त्यांच्या उपदेशाने तुम्हाला अजून थोडं शांती वाटेल, थोडं तुम्हाला सुख वाटेल. आणि मग ती त्यांना घेऊन एका मुनींकडे दर्शनासाठी गेली. आणि मग मुनींच्या समोर बसल्यावर मुनींनी धर्मोपदेश दिला आणि ते त्यांचा उपदेश असा होता की काय म्हणायचं, बरोबर त्यांना त्यांच्या त्या विभावातून काढणारा, त्यांना त्यांच्या कषायातून अशांतीमधून दूर करणारा असा उपदेश छान मिळाला त्यांना मुनिराजांकडून. आणि काय म्हणायचं, ते काललब्धी आली होती अशी की तो उपदेश ग्रहण झाला, त्याची धारणा झाली आणि त्याच्यावर त्यांना त्या वैराग्याला ते प्राप्त झाले
की जे त्यांना त्यांच्या भविष्यासाठी बदलणारं कारण ठरलं, भविष्य बदलणारं कारण ठरलं. म्हणजे त्यांनी तो उपदेश ग्रहण केला, त्यांची विरक्ती वाढली आणि त्यांनी तिथं दीक्षा घेतली. कसं पटकन आता आलाय ना इथं, मग का नाही घेतली अजून दीक्षा? आलाय ना सहवासामध्ये. वैराग्यमयी उपदेश रोज मिळतोय आपल्याला, पण त्या गुरूंनी त्यांना वैराग्यमयी उपदेश दिला. म्हणा विशाल वया मोही आहेत, सोडत नाही आहेत. जावा म्हणले काय? चला म्हणले नाही, जावा म्हणले तिथे, म्हणजे मोहीच आहेत. तर वैराग्यमय उपदेश मिळाला आणि ते पिता विरक्त होऊन दीक्षित झाले. आता प्रभावती सांगा काय रिॲक्शन तिची? ते पण दीक्षित थांबा, दीक्षा लगेच घेत असते. माता गेली, पिता पण राहिले नाहीत आता. पिता मुनी झाले, आता ती काय करावी हो? म्हणा की असं कुठं करायचं असतंय का? तिचं नको का जर असं देखरेख करायला? तिच्यासाठी थांबायला नको का कोण? तिला तर तेच वाट बघत होती. तिला तेच वाट बघत होती दीक्षेला. वडिलांनी सांगितलं होतं ना घर सोडायचं नाही, मग तो वडीलच त्या मार्गाला गेले. मग काय राहिलं वाटलं. तर पित्याची दीक्षा पाहून पुत्री सुद्धा प्रसन्न झाली. तिने अनुमोदनाच केली त्या दीक्षेला, विरोध केला नाही. मातेचा वियोग आणि पिता विरक्त झालेले तरी सुद्धा पुत्री अस्थिर झाली नाही. कशाचं फळ? तत्वज्ञानाचं फळ आहे, निर्मोहतेचं फळ आहे, स्वभावाचं वेदन निर्णय त्याचं फळ आहे की ती अस्थिर झाली नाही. उलट तिने पित्याची अनुमोदनाच केली. यानेच खरोखर कल्याण होणार आहे. प्रत्येक जीवाने आपलं पुरुषार्थ हाच करायला पाहिजे की सगळ्या संयोगाने रहित स्वभावाची साधना करत आपले प्राण सोडायला पाहिजेत. संयोगात राहून जर आम्ही साधना करतो म्हणाल तर परिग्रहाचे संस्कार राहणार आहेत ते. त्यामुळं पुढे जाऊन भविष्यामध्ये परिग्रहीच होणार, निष्परिग्रही नाही होणार. म्हणजे मोक्ष जवळ येतोय. बरोबर. आता अजिबात लांब जायचं नाही. बरोबर. छान. आम्हाच्या संगतीत राहणार ते पण म्हणणार तो पांघरून घेते धर्माचं, त्यात मोह दडवून बसलेला आहे. म्हटलं नाही, आता मी दडून नाही ठेवणार. छान उपस्थापित करत जावा स्वतःला सारखं. मी आता मोक्षगामी होणार, मी आता सिद्ध होणार, शुद्ध होणार. यानेच माझं खरं कल्याण होणार, यानेच सगळ्या जीवांचं कल्याण होणार आहे असं तिने सर्वांना संबोधन केलं किंवा स्वतःला सुद्धा संबोधन केलं की दीक्षेशिवाय काय म्हणायचं, हे शरीर मी सोडणार नाही. मला दीक्षा घेतल्याशिवाय या प्राणाचा अंत होऊ नये ही भावना रोज करा आपल्याला, जेणेकरून की ते संस्कार कधी ना कधी आपल्याला उदयाला येतात. आणि विशाल भैया, तीच खरी संतान जी माता पिताला, मी तुमच्या संतानाकडनं सांगते बरं का, तुम्ही संतान म्हणून नाही, तीच आपली खरी संतान जी माता पित्याला धर्मामध्ये स्थिर करते, धर्मासाठी प्रेरणा देते, त्यांचे धर्म घडवते, धर्मात स्थिर करते, तीच खरी संतान. आता सांगा कोण? विशाल भैया खरी संतान आहेत का? ओनील आणि निश्चय मई झाला नाही ना. तर धर्मात जो स्थिर करेल किंवा जे वैराग्याचं सतत संबोधन करेल, स्वतःला पण तसं वैरागी बनवेल, तर ती खरी संतान आहे जी की धर्म देतीये तुम्हाला. मग अशा त्या धर्ममयी संस्कारामध्ये तिचं सगळं जीवन चालू होतं आणि त्यातून आता पुढं स्टोरी खरी सुरू होणार आहे. म्हणजे तिचं रोल आता खूप इम्पॉर्टंट होतं. ती अजून दीक्षा नाही घेतली, ती अजून घरात आहे, पण आता तिला पित्याची दीक्षा झालेली कळल्यावर पिता मुनी त्यांच्या साईडनी तिला उभारायचं होतं किंवा काय म्हणायचं, त्यांना स्थिर करायचं होतं. आता पिता मुनीला परवा आपण बघितलं ना, आपल्यापेक्षा मोठ्यांना आपण स्थिर कसं करणार, पदामध्ये असणाऱ्यांना कसं स्थिर करणार, पण तिला ते रोल करायचं होतं आता. मग त्यांचे परिणाम काय होते मुनींचे आणि तिचे परिणाम तिने त्यांना स्थिर केलं, हे सगळं पुढे स्टोरीमध्ये सांगणार आहे. बघू द्या. जाणा हमी
निसंग स्वरूपी ध्रुव आत्मा आहे. शुद्ध आत्म्याकडून पहा, या जगामध्ये माझे कोणीही नव्हते, नाही, नसणारच. माता नाही, पिता नाही, पत्नी नाही, पती नाही, पुत्र नाहीत, सगळे संबंधी कोणीही नाहीतच. सर्वांना जीव पहा. संयोगी भाव हा माझा स्वभाव नाहीच. या संसारात माझा कोणीही साथी नाहीच, मोही नाहीच. मी तर निर्मोह परमात्माच आहे. अनुभवा. मोक्ष स्वरूपोऽहम्, केवल ज्ञान स्वरूपोऽहम्, जीवोऽहम्. ओम. विसर्जन.